सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराल, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. तुम्हाला आज रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. बोलण्यामध्ये देखील तुम्हाला सौम्यता ठेवायला हवी, तरच तुम्हाला आदर मिळेल. प्रेम जीवनामध्ये जोडीदारासाठी तुम्ही एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा येईल. तुम्ही आज मित्रमंडळींसोबत देवदर्शनाला जाल. आज शरीराच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवल्यास तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल, कारण निष्काळजीपणा दाखवल्यास तुम्हाला समस्या उद्भवतील. व्यवसायामध्ये प्रगतीचा मार्ग खुला होईल. राजकीय प्रतिस्पर्धी तुमच्यावरती वर्चस्व गाजवतील. काही नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्हाला वेळ अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होईल. आज तुम्ही जोडीदारासाठी एक डेट प्लॅन कराल, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा येईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावंडांमधील मतभेद संपुष्टामध्ये येतील. मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. आज तुम्ही अनैतिक कामं टाळावीत. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. व्यवसायामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. कोणत्याही समस्येसाठी तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या. तुमची समस्या आज दूर होईल. राजकीय प्रतिस्पर्धी तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. तुमचा फायदा होऊ नये यासाठी लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी आज संपुष्टामध्ये येतील. तुमच्या व्यवसायामध्ये काही समस्या येतील, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. शुभ कार्यामध्ये भरपूर पैसे तुम्ही खर्च कराल. भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. विवाहयोग्य लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्हाला शारीरिक समस्येचा सामना करावा लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचतील, त्यामुळे थोडं सावध राहा. नातेवाईकांशी तुमचा आज वाद संपुष्टामध्ये येईल. कर्ज घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण ते फेडणं तुमच्यासाठी कठीण राहील. आज तुम्ही शुभ कार्यक्रमामध्ये भरपूर पैसे खर्च कराल. भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी सहकारी तुमचं डोकं खातील, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील. सरकारी नोकरीमध्ये पगार वाढ होईल. दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. धनप्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात. आज तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर घ्या. आज तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये चुकीच्या निर्णयामुळे तुम्ही अडचणीमध्ये याल. तुम्हाला आज जास्तीचे पैसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. व्यवसायामध्ये
कठोर परिश्रम केल्यावरच तुम्हाला आज यश मिळेल. उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमचं डोकं खात राहतील आणि त्यामुळे तुम्हाला थोडा मानसिक त्रास होईल. सरकारी नोकरीमध्ये पगार वाढ होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील आणि तरच त्यांना यश मिळेल. नोकरीमध्ये तुम्ही शब्दांच्या गोडव्यानं समस्येवरती तोडगा काढाल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. लग्नातील अडथळे तुमच्या दूर होतील. आज तुम्ही कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आज व्यवसायामध्ये चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. नोकरीच्या ठिकाणी शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणाकडूनही पैसे तुम्ही उधार घेऊ नका, कारण ते परतफेड करताना तुमच्या अगदी नाकी नऊ येतील. आज तुम्हाला पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये तुम्ही अचानक मोठी ऑर्डर मिळवू शकता. एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. सामाजिक कार्यासाठी तुम्ही प्रवासाला जाण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला मानसिक आणि शारीरिक सहकार्य मिळेल. विद्यार्थी भविष्याबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवून खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मालमत्तेशी संबंधित वाद आज मिटतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना उत्तम संधी मिळतील. नोकरीतील अडथळे आज दूर होतील. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी भविष्याबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकतात. आज तुम्हाला कोणताही निर्णय घेताना तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार महिलांना प्रचंड यश मिळेल. तुमची सर्व कामं तुम्ही स्वतःहून पूर्ण कराल. व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू कराल. भावंडांसोबत सुरू असलेले वाद आज संपुष्टामध्ये येतील. मित्रांसोबत तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल, ज्यामुळे महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला कोणताही निर्णय घेताना तुमच्या आईच्या सल्ल्याची आवश्यकता राहील. प्रॉपर्टीशी संबंधित वाद आज मिटतील आणि त्यामध्ये तुम्हाला जास्तीचा फायदा होईल. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील. विद्यार्थी एक चांगला निर्णय घेऊ शकतात. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नवीन कामांसाठी तुम्ही पैसे खर्च केल्यास तुम्हाला फायदा होईल. आरोग्याबाबत तुम्हाला जागरूक राहावं लागेल. काही समस्यांचा सामना देखील तुम्हाला करावा लागू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये गोडवा राहील. नोकरी बदलण्यासाठी हा काळ चांगला आहे. आज व्यवसायामध्ये तुम्ही नवीन योजना सुरू कराल. आज व्यवसायामध्ये तुम्हाला भावाचा सल्ला उपयोगात येईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.